नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो। बऱ्याच मुलांना प्रश्न आहे की या वर्षी ॲडव्हर्टाइजमेंट येणार, तर त्याच्याविषयी आपण सगळ्यांना क्लॅरिटी दिलेली की या वर्षीची ॲडव्हर्टाइजमेंट ही येणार आहे। जून किंवा जुलै महिन्यामध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। प्लस आता मुलांचा पुढचा प्रश्न येतो की सर मग यावेळेस कट ऑफ काय असू शकतो, यावेळेस कट ऑफ काय असू शकतो। तर मला वाटतं की यावेळेच्या कट ऑफचं ॲनालिसिस करण्याच्या अगोदर की काय तुम्हाला कट ऑफ का बरं सांगायला पाहिजे आत्ताच, तुम्ही म्हटलं सर अजून एक्झाम पण डिक्लेअर नाही तरच तुम्ही कट ऑफची भाषा बोलायला लागले। तर लक्षात घ्या, अभ्यास करताना खूप सारे मुलं अभ्यास करतात, तर त्यांना आपलं बेंचमार्क माहीत पाहिजे की टार्गेट स्कोर आपल्याला किती आणायचा आहे हे तुम्हाला माहीत असेल तर त्या पद्धतीचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागणार आहे। म्हणून कट ऑफचा आपण हे सगळं ॲनालिसिस आत्ताच करतोय। लक्षात घ्या, आता एटीपीचे मागचे कट ऑफ काय होते पहिले ते समजून घेऊ आणि यावेळेस काय येऊ शकतो टेंटेटिव्ह त्याच्याविषयी पण आपण आज बोलणार आहोत। लक्षात घ्या, मग 2018 साली 172 जागा होत्या, 2022ला 138 जागा होत्या। एमपीएससीनी एक्झाम घेतली होती, तुम्हाला माहिती एकच एक्झाम होते आणि नंतर इंटरव्ह्यू होतो, सिलेक्शन होतं, बरोबर आहे। तर 172 आणि 138 जागा होत्या। आता आपण जर बघितलं तर मेन्सचा कट ऑफ बोलतोय मी, फायनल सिलेक्शन नाही सांगत आहे। मी अगोदरच सांगितलं की तुम्हाला मेन्सचा कट ऑफ माहीत पाहिजे, त्या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन झालं पाहिजे। लक्षात घ्या, म्हणजे मेन्सला मला किती मार्क्स मारायचे आणि इंटरव्ह्यूमध्ये मला किती पडतील, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला सिलेक्शनपर्यंत जायचं आहे। मग 2018 साली जर बघितलं तर ओपन मेलचा 82 मार्काचा कट ऑफ होता, ओपन फिमेलचा 52 मार्कांचा कट ऑफ होता। पहा, बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदाच एक्झाम आली होती, त्यातही इन्फिनिटी अकॅडमीने त्याच्यावरती बरेचसे कोचिंग क्लासेस घेतला होता, बुक्स दिले होते, नोट्स दिले होत्या। म्हणजे एकमेव महाराष्ट्रातली आपणच संस्था होतो की जिथं बऱ्यापैकी 2018ला मुलांना माहीत पण नव्हतं, तर अशा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आपण फॉर्म भरायला लावले आणि त्याच्यामधून चांगला रिझल्ट आपण दिला होता। लक्षात घ्या, मग त्याच्यामुळे अवेअरनेस नसल्यामुळे आणि पेपर थोडासा टफ असल्यामुळे मुलांना मार्क्स कमी होते। मात्र तुम्ही 2022 मध्ये बघा, कट ऑफ 144 आणि मुलींचा 127 इतक्या लेवलला वाढला होता। लक्षात घ्या, इतक्या लेवलला तो कट ऑफ वाढला होता। मग 2018चा जो कट ऑफ आला होता याच्यामध्ये तर बघा, ओपन जनरलला 82 मार्क, फिमेलला 52 मार्क, एससी 68 58, एसटी 54 38, डीटीए 66। पण हा तुम्हाला मी सांगितलं ना, अवेअरनेस कमी होता, नवीन एक्झामिनेशनची होती, मुलांची तयारी नव्हती, त्यामुळे 2018ला मार्क्स हे बऱ्यापैकी कमी होते। पण त्याच्यामध्ये जर बघितलं आपण राठोड ललित जे आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचे विद्यार्थी होते, तर त्यांना 194 मार्क घेत त्यांनी काय केलं होतं, रँक पहिला हा त्यांनी आणला होता। आता आपण 2022, खरं तर 2022चा जो कट ऑफ आहे हाच आपल्यासाठी बेंचमार्क आहे। लक्षात घ्या, 2018चे कट ऑफ आपल्यासाठी बेंचमार्क नाही आहेत म्हणून ते विसरून जा, मी फक्त तुम्हाला माहिती म्हणून दिलेलं आहे। मग याच्यामध्ये लक्षात घ्या, ओपन जनरलचा कट ऑफ हा 144 आणि मुलींचा 127 होता। बाकीच्या कास्टचे कट ऑफ आपण बघायचे नाही। आपण अभ्यासाचं प्रिपरेशन करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपण ओपन कॅटेगरीला जो मेल आणि फिमेल हा जो कट ऑफ होता हाच आपल्याला काय करायचं, बेंचमार्क म्हणून ठेवायचं किंवा टार्गेट स्कोअर म्हणून द्यायचा आहे। लक्षात घ्या, टार्गेट स्कोअर म्हणून ठेवायचा आहे। ओपन कॅटेगरीचं 144 127, बरोबर आहे हां। आणि याच्यामध्ये जागा किती होत्या मी तुम्हाला सांगितलं, 138 जागा होत्या। 138 जागेसाठी काय आला होता, हा कट ऑफ आलेला होता। आता याच्यामध्ये जर तुम्ही खैरनार हर्षल, परतही यांचा रँक 1 होता, 202 मार्क होते, हे इन्फिनिटी अकॅडमीचे ऑफलाईनचे विद्यार्थी होते। लक्षात घ्या, म्हणजे दोन्ही वर्षी 2018 आणि 2022 रोजी जो रँक 1 महाराष्ट्रात आले ते दोन्ही आपले ऑफलाईनचे स्टुडंट्स होते। लक्षात घ्या, आता पुढे 2024ला किती जागा येणं अपेक्षित आहे पहा, 2024ला किती जागा येणं अपेक्षित आहे। मिनिमम 140 आणि मॅक्सिमम 180 जागा येऊ शकतात। मला जी माहिती आहे त्याप्रमाणे 167 जागा याच्यामध्ये येणार आहेत। 167 पोस्ट ह्या काय होतील, येतील एटीपीच्या 167 पोस्ट येतील, बरोबर। तरी पण मी तुम्हाला मिनिमम मॅक्सिमम अभ्यासासाठी मी दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, कमी होणार नाहीत, जास्त होऊ शकतात, 180 पर्यंत जाऊ शकतात। पण आपल्याला जी माहिती आहे त्याप्रमाणे 167 जागा ह्या तुमच्या येणार आहेत। ॲडव्हर्टाइजमेंट जून किंवा जुलै महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे। आता जर 167 जागा आल्या तर तुम्हाला किती मार्क्स तुम्हाला लागतील, लक्षात घ्या। आपण जसं बघितलेलं आहे 2018ला 138 जागा होत्या आणि जो कट ऑफ लागला होता तो 144 मार्कांचा लागला होता। लक्षात घ्या, 144 मार्कचा कट ऑफ होता। 2024ला जर 167 जागा आल्या
तर किती कट ऑफ लागेल? तुम्ही मला सर मग 130, 135, 140, बिलकुल नाही, बिलकुल नाही. तुम्हाला यावेळेस 160 प्लस मार्क्स हे लागणार आहेत, लक्षात घ्या. कारण की मुलांचं प्रिपरेशन मागच्या वर्षी सुद्धा सिलेबस चेंज झाला होता, तर मागच्या जे इंटरव्ह्यूमध्ये मुलं होते ते बऱ्यापैकी प्रिपरेशन करतात, म्हणून आपल्याला 160 मार्क यावेळेस असणे एटीपीला गरजेचं आहे, लक्षात घ्या. ज्यांना फायनल सिलेक्शनला जायचंय, मुलींना फार तर फार 10 मार्क कमी, 150 मार्क फिमेल, 160 मार्क मेल्स, हे तुम्हाला पडणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. जर ह्या मार्कांपर्यंत तुम्ही पोहोचू शकलात प्लस इंटरव्ह्यूचे मार्क, तर तुमचं सिलेक्शन इथं निश्चितपणे होऊ शकतं. लक्षात येत आहे? ठीक आहे. बघा, आपली त्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने इन्फिनिटी अकॅडमीची बॅच आपली चालू होते एटीपीची. ऑफलाईन पद्धतीने पहा, इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा नियर मोदी गणपती नारायणपेठ इथे ती सुरू होते. लक्षात घ्या. तर तुम्हाला स्ट्रीपमध्ये पण नंबर येतात, तिथं सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. ॲडमिशन घेतलं नसेल तर लवकरात लवकर ॲडमिशन तुम्ही घ्या. प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जे बुक आहे की ज्याच्यामध्ये आपण एटीपी 2023, 2018, 2016, 2013, ज्युनियर टाउन प्लॅनर, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग, गेट आर्किटेक्चर अर्बन प्लॅनिंग, एडीटीपी ग्रेड 1 ग्रुप ए, ह्या सगळ्यांचे PYQ आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत विथ डिटेल सोल्युशन्स आहेत. प्लस त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर हा एकमेव आपल्याकडे सेट आहे 4 पुस्तकांचा, ज्याच्यामध्ये 2022ला जो सिलेबस रिवाईज झाला आहे त्याप्रमाणे पूर्णपणे ईच अँड एव्हरी टॉपिक याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. लक्षात घ्या. अतिशय मेहनतीने आपण तो 12 ते 13 महिने तयार प्रिपरेशन करून ते बुक्सचा सेट आपण बनवलेला आहे, आणि तुम्हाला ते बुक सेट 4 बुक्सचा सेट सोडून दुसरं कुठलंही पुस्तक वापरण्याची गरज नाही. 100% वापरण्याची गरज नाही. 100% सिलेबस त्यातून कव्हर होतोय, लक्षात घ्या. त्यामुळे हे पुस्तकं सुद्धा कसे ऑर्डर करायचे खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. प्लस तुम्हाला जर काही अडचण असेल एटीपी प्रिपरेशनसाठी, काही काउन्सिलिंग हवं असेल, तर निश्चितपणे तुम्ही मला ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. माझा पर्सनल नंबर आहे हा 9158999422. याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना एटीपीची तयारी करायची आहे त्यांनी आत्तापासून तयारी करणं गरजेचं आहे. कारण की एकदा एक्झामिनेशन डिक्लेअर झाली, ॲडव्हर्टाइजमेंट आली की फक्त 3 ते 4 महिन्यांचा वेळच तुम्हाला मिळतो. त्याच्यामुळे ज्यांना एटीपीचं ध्येय आहे की मला एटीपीच करायचं आहे, त्यांनी आत्तापासून प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. परत एकदा मी गिरीश खेडकर तुम्हाला सर्वांचं, तुम्ही जे आमच्यावर प्रेम दाखवतात असंच कायम ठेवा. धन्यवाद.